नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी बालभारती इयत्ता पहिली नवीन अभ्यासक्रमानुसारच्या या पुढील भागात तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. आज आपण राधाचे कुटुंब बघणार आहोत. पान क्रमांक 9. तुम्ही देखील तुमच्या पुस्तकातील राधाचे कुटुंब हा धडा काढायचा आहे आणि पान क्रमांक 9 वर आहे हा धडा, ते काढायचे आहे. आता बघूया. बघा, इथे स्क्रीनवर तुम्हाला काही रंगीबिरंगी चित्रे दिसत आहेत. दिसली का? बरोबर. बघा, आता त्या चित्रांचे तुम्ही नीट निरीक्षण करायचे आहे. हे इथे तुम्हाला एक कुटुंब दिसते आहे. दिसले सगळ्यांना? बघा, त्या कुटुंबातील व्यक्ती काय करत आहेत बरे? ती सर्वजण एकमेकांशी गप्पा मारत आहेत. दिसली का तुम्हाला? बघा, इथे सोफ्यावर एक आजी बसलेली आहे. इथे मागे आई वडील आहेत. इथे काका काकू आहेत. इथे भावंडे बसलेले आहेत आणि हे आजोबा आहेत आणि जवळ एक कुत्रा पण आहे. बघा, इथे काय लिहिले आहे? हे राधाचे कुटुंब आहे. हे कोणाचे कुटुंब आहे मुलांनो? राधाचे. ही चित्रामध्ये मुलगी दिसते आहे बघा. तिचे नाव आहे राधा आणि हे तिचे कुटुंब आहे. ज्याप्रमाणे आपण आपल्या कुटुंबासोबत राहतो त्याप्रमाणे राधा देखील तिच्या कुटुंबासोबत राहते. आता या बाजूला चित्रामध्ये काही घरातील सर्वजण एकत्र जेवताना दिसत आहेत. दिसली का तुम्हाला? हे एक स्वयंपाकघर आहे आणि स्वयंपाकघरामध्ये हे सर्वजण जेवत आहेत. राधाच्या कुटुंबातील सर्वजण एकत्र बसून जेवण करतात. तुमच्या कुटुंबातील पण सर्वजण एकत्र बसून जेवण करतात का? नक्कीच, सर्वजण एकत्र बसून जेवण करतात. बघा, आता हे पुढचं चित्र बघूया आपण. या चित्रामध्ये एक बाग दिसत आहे. दिसली का बाग सगळ्यांना? हा, हे बघा, इथे आहे एक बाग आणि बागेमध्ये सर्वजण वेगवेगळी कामे करताना आपल्याला दिसत आहे. राधाचे कुटुंब परस बागेत वेगवेगळी कामे करतात. राधा त्यांना कामात मदत करते. तुम्ही देखील तुमच्या आई वडिलांना कामामध्ये मदत करतात का घरी? करायला पाहिजे. सर्व विद्यार्थ्यांनी आपापल्या घरी आपापल्या आई वडिलांची प्रत्येक कामामध्ये मदत करायला पाहिजे. बघा, चित्रामध्ये बाजूला तुम्हाला काय दिसते आहे बरे? आता हे सर्वजण एका ठिकाणी सहलीला गेले आहे असे या चित्रावरून आपल्याला दिसत आहे. हे मुले खेळत आहेत. आई वडील इथे चटईवर बसले आहे. इथे आजी आजोबा बसले आहे आणि एक माणूस त्यांचा फोटो काढतो आहे. इथे आई बाळाला एका तळ्यामधील बदके दाखवत आहे. राधाच्या कुटुंबातील सर्वजण सुट्टीच्या दिवशी सहलीला जातात. सहलीमध्ये मजा करतात. तुम्ही करतात का बेटा? तुमच्या सर्व आई वडिलांसोबत जातात का तुम्ही सर्वजण सहलीला? नक्कीच. सुट्टीच्या दिवशी आपापले आई वडील आपापल्या मुलांना घेऊन कुठे कुठे सहलीला जातात आणि तुम्ही देखील नक्कीच खूप मजा करत असणार, हो ना? त्याप्रमाणे राधा देखील तिच्या कुटुंबासोबत अशा प्रकारे मजा करते. अशी माहिती आपल्याला इथे दिलेली आहे. चला तर आपण पुढील पानावरती प्रश्न उत्तरे बघणार आहोत. बघा, पहिला प्रश्न. चित्रात कोणाचे कुटुंब दाखवले आहे? तुम्ही देखील तुमच्या शब्दामध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि इथे स्क्रीनवर मी तुम्हाला पण चित्राविषयी प्रश्न विचारून त्यांची उत्तरे लिहून दिलेली आहेत. त्याचा तुम्ही घरी अभ्यास करायचा आहे. चित्रात राधाचे कुटुंब दाखवले आहे. दुसरा प्रश्न. राधाच्या कुटुंबातील सर्वजण काय करतात? उत्तर. राधाच्या कुटुंबातील सर्वजण एकत्र बसून जेवण करतात. तिसरा प्रश्न. राधाचे कुटुंब परसबागेत काय करते? उत्तर. राधाचे कुटुंब परसबागेत वेगवेगळी कामे करते. चौथा प्रश्न. राधा कशात मदत करते? राधा कामात मदत करते. पाचवा प्रश्न. सुट्टीच्या दिवशी राधाच्या कुटुंबातील सर्वजण कुठे जातात? उत्तर. सुट्टीच्या दिवशी राधाच्या कुटुंबातील सर्वजण सहलीला जातात. सहावा प्रश्न. सहलीमध्ये सर्वजण काय करतात? उत्तर. सहलीमध्ये सर्वजण मजा करतात. सातवा प्रश्न. राधाच्या कुटुंबात सर्वजण कसे राहतात? उत्तर. राधाच्या कुटुंबात
सर्वजण आनंदाने आणि एकोप्याने राहतात. 8वा प्रश्न, चित्रात कुटुंबातील लोक कोणकोणती कामे करताना दिसतात? उत्तर, चित्रात लोक बागकाम, जेवण आणि सहल करताना दिसतात. समजले का मुलांना तुम्हाला? अशा प्रकारे तुम्ही देखील घरी प्रश्नोत्तरांचा सराव करायचा आहे. आता आपण पुढे बघूया. विद्यार्थ्यांसाठी ही प्रश्नावली मी देत आहे. पालकांनी ही प्रश्नावली स्वतः विद्यार्थ्यांना विचारायची आहे आणि त्यांना त्यांच्या भाषेमध्ये उत्तर देण्यासाठी प्रोत्साहित करायचे आहे. बालभारतीच्या या उपक्रमामध्ये कुटुंबाविषयी माहिती दिलेली आहे आणि मुलांना अधिकाधिक बोलते करण्यासाठी बालभारतीने हे सुंदर सुंदर धडे आपल्यासाठी दिलेली आहेत. त्याचा आपण अभ्यास करायचा आहे. पालकांसाठी सूचना आहे का पालकांनी एक एक करून ही प्रश्ने मुलांना विचारायची आहे. पहिला प्रश्न, तुमच्या कुटुंबात किती सदस्य आहेत? दुसरा प्रश्न, तुमच्या कुटुंबात कोण कोण आहेत? तिसरा प्रश्न, तुमचे आई वडील कोणकोणते काम करतात? चौथा प्रश्न, तुम्ही घरातील कोणती कामे करता? पाचवा प्रश्न, तुमच्या कुटुंबातील चांगल्या सवयी कोणत्या आहेत? सहावा प्रश्न, तुमच्या घरी सर्वजण एकत्र जेवतात का? सातवा प्रश्न, तुम्ही कुटुंबासोबत कोणते खेळ खेळता? आणि सर्वात शेवटचा 8वा प्रश्न, सुट्टीच्या दिवशी तुमचे कुटुंब काय करते? चला तर आता आपण इथेच थांबूया. अशा प्रकारे पालकांनी विद्यार्थ्यांना प्रश्न विचारायचे आणि त्यांना उत्तर देण्यास प्रोत्साहित करायचे. धन्यवाद.